हे आदू काय म्हणते? तर मंडळी ही बघा मळणगावची नदी. हे बघा गाइस मी काय केलं बटाट्याचं काय केलं. नमस्कार मंडळी, गुड मॉर्निंग. तर बघा आज आम्ही जाणार आहे मळणगावला. तर मळणगावला कशाला म्हणजे आमच्या नंदेकडं तिकडं आहे आज सप्ताह. तर त्यांनी आम्हाला काल बोलवलं होतं या म्हणून, तर चाललो आहे बघा. आणि इकडं आमची सन्निधी बटाटू सोलायला लागल्या. आता बटाट्याची येल्लो भाजी बनवायची आमच्या सन्निधीच्या आवडीची. आणि आम्ही जेवण करून जाणार हत्तीकडं. जायचं का हत्तीकडं? तर आज हत्तीकडं जायचं म्हणून बघा तिघांनी पण एका तासामध्ये पेपर लिहून गडबडीत आलेत बघा हत्तीकडं जायचं म्हणून. आज कुठला पेपर होता सन्निधी? आज हां व्हॅल्यू एज्युकेशन. आज व्हॅल्यू एज्युकेशनचा म्हणजे पेपरचा एंडिंगपासून लास्ट सेकंड पेपर आहे आज. उद्या लास्ट पेपर. उद्या लास्ट कुठला ड्रॉइंग आहे ना? ड्रॉइंग आणि जीके. हां ड्रॉइंग आणि जीके उद्या आहे. आज व्हॅल्यू एज्युकेशनचा तिघांचा पण व्हॅल्यू एज्युकेशन होता आज एक्झाम. तर तिघांनी पण एका तासामध्ये पटपट लिहून आणि आल्या मला सांगतेत आउट मार्क पडते की नाही बघ मम्मी आज. तर हत्तीकडे जायच्या खुशीमध्ये काल रात्री तिघांनी पण अभ्यास छान केला आणि आज एका तासामध्ये काही नाही कंप्लीट सगळं लिहून आलेत. तर मंडळी आता पटपट स्वयंपाक करणार, आम्ही जेवणार आणि जाणार आहे बघा तिकडे 3 वाजता सप्ताहाचा जे कार्यक्रम असते तिकडं देवाचं महादेवाचं ते चालू होते. तर आम्ही जाणार आहे आज. तर चला तुम्ही पण आमच्यासोबत मळणगावला. हे बघा मग साल्ट काढते मग. तर इकडे बघा मंडळी सन्निधी आमची बटाट्याची साल काढायला लागली शिजवलेली. आता आम्ही बनवणार आहे बटाट्याची येल्लो भाजी सन्निधीच्या आवडीची. तर तुम्ही बघू शकता इकडं मस्त गरमागरम चपाती पण तयार झाल्या आणि इकडे बघा बटाट्याची भाजी पण छान अशी शिजलेली आहे. तर आमच्या पिल्लूला जेवण द्यायचं आता. थांब तर काय तुम्हाला का नाही जबरदस्त सीन दाखवते. चला और कोची की बाल्टी में पाव भाजी ते काय सीन जिससे आहे सारा बघूया. पानी फैल जाता है और उसके पैर में माफ कर दीजिए दीदी, लेकिन आपको भी तो देख के चलना चाहिए था ना, लेकिन सारी मेहनत खराब हो गई. मेरी बाल्टी भी आपने गिरा दी. आप सोने तर ते सीन आहे हे. तर काय तुम्ही बघू शकता इकडे कपडे कोण धुवायला लागले आज. आज आमच्यातला सूर्य उलटा उगवलाय. तोंड बघा हिचं तोंड बघा. तर आज बघा हत्तीकडे जायचं आहे म्हणून समृद्धीला कपडे धुवायचं असलं. मला म्हणले मी कपडे धुवून घेते मम्मी, तू स्वयंपाक बनवून पटकन साडी नेस, तुला साडी नेसायला खूप वेळ होतो घरी. ठीक आहे म्हणलं बाबा आज तर एक दिवस सूर्य उलटा उगवला आहे तर म्हणलं आज त्याचा पण आपल्याला थोडंसं सुख घेऊ दे म्हणलं. धुव म्हणलं. ती कधी धुत नाही कपडे, पहिल्यांदा धुवायला लागल्या. आय थिंक पहिल्यांदा नाही 2-4 वेळा धुतल्या अगोदर. त्यावेळेस थोडे कपडे असताना मी तिला धुऊ दे म्हणून दिली होती. पण आज एक बादली भरून कपडे होते तरी पण ती म्हणली मला आज कपडे मी धुते. तर म्हणलं धुव. आता मला पण भरपूर इकडे भांड्याचा खिळगा पडला आहे. भांडी घासायचं आहे, जेवण करायचं आहे, मग आवरायचं आहे. तोपर्यंत आय थिंक 12 वाजतील आणि मळणगावला पोचायला 2 तर वाजतील. चला पटपट आवरून घेऊया. तर मैत्रिणींनो मी घरातली बघा सगळी कामं पटपट आवरली, जेवण वगैरे केलो आणि छान असं आवरून इकडे आम्ही आता निघालो होतो मळणगावला. तर आम्ही आता पोचलो होतो बघा कुंभारीच्या जवळपास. का तर एक तर आम्हाला घरातनं निघायलाच खूप वेळ झाला होता आणि तसंही कार्यक्रम काही लवकर नव्हतं, 3:15च्या पुढे होतं. मग आम्ही आलो इकडे कुंभारीमध्ये. मग ह्यांचे मित्र एक भेटले होते, त्यांनी म्हणले आता आलायस तर आपण काहीतरी थोडंसं थंड घेऊया. मग कुंभारीतून आम्ही थेट पोचलो मळणगावमध्ये. हे आदू काय म्हणते? पिल्लू इकडे बघ. सर्वांनी शांतपणे प्रसाद वाटायचा.
तर मंडळी बघा, आता आपण पोचलोय आता महादेवाच्या मंदिरात, जिकडे आज बघा सप्ताहाचा शेवटचा दिवस होता. त्यामुळे गावात अगदी बघा यात्रेसारखं म्हणण्याऐवजी आज यात्राच भरली होती तिकडे. आणि सगळीकडे बघा भक्तांची मोठी गर्दी तुम्हाला दिसते ना इकडे. तर भजन कीर्तन छान असं सुरू होतं. वातावरण पण खूपच एकदम भक्तिमय झालं होतं बरं का. आणि हरिनाम सप्ताह हा आपल्या बघा परंपरेतील एक महत्त्वाचा कार्यक्रम आहे, ज्यामध्ये बघा 7 दिवस सतत हरिनाम भजन कीर्तन आणि धार्मिक कार्यक्रम चालतात. तर मंडळी आज शेवटचा दिवस असल्यामुळे बघा गावात खरंच खूप छान भक्तिमय वातावरण झालं होतं. अनेक भाविक बघा इकडे आपल्या इच्छेनुसार आलेल्या भक्तांना साखर आणि पेढे वाटतात. ही इथली खूप छान परंपरा आहे. लोक आनंदाने बघा इकडे प्रसाद वाटतात आणि सगळे मिळून हा उत्सव साजरा करतात. तर मग आता तुम्हालाही आम्ही इकडचं मस्त असं मळणगावमधला हा हरिनाम सप्ताहाचा सुंदर आणि भक्तिमय सोहळा दाखवतो. तर मळणगाव बघा मंडळी सांगली जिल्ह्यातलंच आपलं एक सुंदर असं गाव आहे आणि जे आहे कवठेमहांकाळ तालुक्यात. तर इकडे बघा मैत्रिणीनं सप्ताहाचा कार्यक्रम उरकून आता आम्ही यात्रेमध्ये थोडंसं फिरायचं म्हणून गेलो. तितक्यात बघा माझे हे गोड असे कपल्स भेटले, जे सबस्क्रायबर्स आहेत माझे, आणि त्यांना मला भेटायचं होतं आणि माझ्यासोबत फोटो काढायचं होतं. तर मला इतका आनंद झाला ना, तर मी बघा त्यांचा फोटोऐवजी आपल्या इकडे व्हिडिओजच घेतला आणि त्यांना बोलले मी तुमचा हा व्हिडिओ मी माझ्या उद्याच्या ब्लॉगमध्ये टाकते आणि तुम्ही नक्की बघा. खरंच मला मनापासून आनंद वाटला. कोणी सबस्क्रायबर्स जे मला प्रत्यक्षात भेटले आणि मला बोलले, ताई मला पण तुमच्यासोबत एक फोटो काढायचा आहे आणि तुमच्या व्हिडिओमध्ये मला दिसायचं आहे. खरंच मला खूप आनंद वाटला. तर त्या कपल्ससाठी मी खरंच मनापासून आभारी आहे, जे मला इतकं प्रेम दिले. मग काय यात्रेमध्ये थोडंसं फिरलो आणि आम्हाला जायचं होतं आता फूड स्टॉलकडे काहीतरी मस्त चटपट खायला. आणि आम्ही सगळ्यांनी भेळ पाणीपुरी वगैरे खाल्लो. आणि आमच्या अद्वैतला खेळायचं होतं हा कारगाडी. तर अद्वैत बघा आमच्या नंदेचा नातू आहे, तिच्या मुलीचा मुलगा. तर हा पुढचा पण नातूच आहे असं म्हणा. आणि ही जी मागे दिसते ना, ती माझी गोड अशी मुलगी सन्निधी, तुम्हाला तर माहीत असेल. तर बघा हे सगळे मस्त असं इकडे कारगाडीचा एन्जॉय घेतला. आणि यात्रा पण बऱ्यापैकी छान अशी भरलेली होती. आम्ही सप्ताहाला बघा दुसऱ्यांदा काहीतरी आलो आहे इकडं, म्हणजे माझं लग्न झाल्यापासून आय थिंक तिसऱ्यांदा आलो आहे. आणि इकडे बघा सगळ्यांनी मस्त आपलं यात्रा वगैरे फिरलो आणि थोडंफार काहीतरी खाल्लो. आणि मेन म्हणजे ना इकडं सप्ताहामध्ये प्रसाद पण महाप्रसाद वाटप पण चालू होतं. दरवर्षी असतेच. तर हे एवढ्या लोकांचं जेवण फक्त एकाच भक्तांनी घातलं आहे बरं का. म्हणजे कमीत कमी भरपूर लोकं होती. मला काय एवढं त्यांचं ते संख्या मोजता येणार नाही, इतकी लोकं होती. पण एवढ्या सगळ्या लोकांना एकाच माणसाने जेवण घातलं होतं. खरंच तो किती मोठ्या मनाचा असेल ना. आणि जेवण तर इतकं भारी होतं ना, भात आमटी वगैरे मस्त 2-2 वेळा आम्ही घेऊन खाल्लो, भारी होतं. आणि इकडे आम्ही जेवण वगैरे केलो. यात्रा पण झालं होतं फिरून आमचं. आता आम्हाला जायचं होतं परत नंदेच्या घरला आणि तिकडून आम्हाला जायचं होतं जतला. तर असा होता आमच्या नंदेच्या गावचा प्रवास. तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट्समध्ये कळवा. आवडलं तर लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.